11चा टाइम देऊन 12 ते 1 आपल्याला मुंबईत स्वाजले भैया गाडीवाले. त्याला कॉल करून विचारलं तेव्हा कळालं की फिर हेरा फेरी. म्हटलं तुला तिवारीचा लहान भाऊ हाच होता. मेली न तलू चालेगा, उला दूंगा. नमस्कार, मी वैभव पाटील. आपल्याला जायचं होतं मुंबईहून ते संभाजीनगरला. आम्हाला घ्यायला एक ताई साहेब आले होते तिथून. त्या दोघांनी मला बसवून दिलं. राजवर शाम तो निकल पडे ते संभाजीनगर. मैं आ रहा था अपने गाव की तरफ. बसून बसून मला आला तर भाऊ कंटाळा. मी केला कॅमेरा चालून, बनवत होतो व्हिडिओ. तो भाऊला कॅमेरा दिसला. मला कमी कॅमेरा बघून भाऊ जोमात आणि बाकी सगळे कोमात. भाऊ मागेच बघत होता. म्हणलं काकू पुढे पाहून चालव, दिशील घालून. आपलं व्हिडिओ काढायचं की परवडायचं नाही बाबा. सुखरूप घरी सोडून तर काकू एक काकू आपल्या शेजारी बसल्या होत्या. ते संभाजीनगर पासून तर फरदापूर पर्यंत हसतच होत्या. गाडीमध्ये मस्त प्लॅन केला होता. म्हटलं चला आपण घरी जाऊ, मस्त चहा घेऊ आणि आराम करू. पण कशाचं काय, घरी गेलो तर घरच्यांनी चहा बी विचारला नाही. घरी जात असता आई साहेब बोलले ती बॅग लवकर ठेव आणि मंदिरावरती जा, कारण शेतामध्ये ही मिरचीची लागवड तयारी चालू आहे म्हणे, ती तयारीमध्ये मदत करू लाग. म्हटलं बरं, हेच बाकी होतं आता. शेतात गेल्या गेल्या मी कामाला लागलोच नाही. सगळ्यात पहिले आपल्या डॉगीज भाऊची शूटिंग घेऊन घेतली. म्हटलं कसं आहे, लय दिवसाने भेटला, जरा राग आला असेल तर जरा, कारण आपले गँगस्टर मधले मेन मेंबर तेच आहे. चला मी घेतो सगळ्यांना भेटून आणि आपली मिरचीची तयारी कुठपर्यंत आली हे पण बघावं लागेल. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.